मथुर मध्ये म्हणजे कधी पळालेला होता? मथुर मध्ये नाही अजून पळाला. मग पळण्याची इच्छा? गोट बरोबर, गोटच्या सर्जा बरोबर पळाला, बकासूर बरोबर पळालेला आहे, बकासूर रायफल 81-81 बरोबर पळालेला आहे. त्याच्या बरोबर त्याच्या बरोबर पळण्याची इच्छा आहे की नाही म्हणजे? आहे इच्छा. मिळेल त्यावेळी खरं. अच्छा, मिळेल त्यावेळी खरं. हा आहे इच्छा. दिला तर आम्हाला काय उद्या म्हणलं तर उद्या पळायची इच्छा आहे त्याच्यावर. अच्छा, नियोजन झालेलं असतं राहुल पाहिजे. तो करतोय, जिथे जातो तिथे नंबर तो करतोय. आता एक एक नंबरचा मानकरी तो. आठवण त्याची एक म्हणजे रायफल 81-81 आणि पक्ष 78-78 आमचं महाराष्ट्र केसरी मनोज दादा घोरपडेंचं जे मैदान झालं त्या मैदानाला आमचा 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. रायफलची एक आठवण म्हणून सांगतोय तुम्हाला. मोठं मैदान 81-81 रायफल आणि पक्षाची गाडी पळाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज कोरेगाव अपशिंगी मी म्हणेल तिथे भव्य दिव्य असं मैदान आयोजित केलं होतं. त्या मैदानाचं नाव होतं श्री भैरवनाथ केसरी अपशिंगी. त्या मैदानामध्ये 1 नंबरचे मानकरी झालेला. खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. शुभेच्छा देईल मी आपल्याला. काय बैलाचं नाव काय आपल्या? बैलाचं नाव 78-78 पक्षा. तर काय म्हणजे पक्षाचं एवढ्या मोठ्या मैदानामध्ये मी म्हणेल की 1 नंबरचे मानकरी तुम्ही झालात, तर कशा प्रकारे म्हणजे नियोजन ठरलेलं होतं म्हणेल, काय झालेलं होतं? एवढं नियोजन संग्राम बनकर यांनी केलेलं होतं. आणि सांगवीचं सचिन कदम म्हणून त्यांचा चिक्या बरोबर पक्षाचं नियोजन होतं. आज पक्षाचं नियोजन होतं. म्हणजे कसं काय ठरवलं की म्हणजे पैरा म्हणजे मी विचारेल कसं काय जुळून आलेलं? पैरा कसा होता, त्या वासरानं पण 3-4 मैदानी 1 नंबर केलाय आणि त्याची पण इच्छा होती की पक्षाबरोबर पळायचं. आणि आम्हाला पण वाटत होतं की त्या वासराबरोबर पळालं तर आपल्याला काहीतरी होईल, 1 नंबर घडेल. अच्छा, आणि तेच आज झालं. बरोबर, तेच आज झालेलं आहे. पक्षानं मी विचारेल अजून कुठे कुठे अगोदर म्हणजे पक्षानं महाराष्ट्र केसरीचं एक नागटांचं एक मैदानचा 1 नंबर केलेला आहे. त्याच्यानंतर मसूरपाशी मनोज घोरपडेंचं एक मैदान झालेलं, त्या मैदानाला पण 1 नंबर केलाय. 1 नंबर केलेला होता. 1 नंबर त्या मैदानामध्ये. पक्षाचं म्हणजे अजून पुढे कसं असणार आहे? कारण की तो दिसतोय म्हणजे एक अतरंगी बैल मी म्हणेल, तर कसं आहे म्हणजे त्याचं पुढे कसं असणार आहे नियोजन? नाही, आता कसं, आता पैरे तर होत राहतात, तिचे पैरे असतात. जसं नियोजन करतील संग्राम भाई तसं आम्ही बैलाचं करत असतो नियोजन. जे मैदान असेल किंवा मैदान बघून, फाटी बघून, पुढे थांबायला कशी जागा आहे हे बघून सगळं नियोजन असतं. ते बघून सर्व नियोजन. मोठं मैदान कोणतं डोक्यात आहे आता तुमच्या? नाही, मोठं मैदान तसं काय अजून नियोजन नाही. कसे आता मैदान पडतील त्या हिशोबानं नियोजन होईल. त्या हिशोबाने नियोजन होणार आहे. गाडी कोणी हाकललेली होती? गाडी चंदू ड्रायव्हर जळगावकर त्यांनी गाडी आणली. त्यांच्याबद्दल काय सांगाल? ड्रायव्हर काय नामांकित ड्रायव्हर आहे ते, त्याच्यामुळे त्यांचं काय जुने जाणते ड्रायव्हर असल्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायला एवढं कमीच आहे. गाडी चांगली आणली त्यांनी. सेमीला पण आम्हाला 1 नंबर तासावरून गाडी लागली आणि गाडीनं सेमीला म्हणजे सेमीत पण राहिली गाडी. कडेनं पळून सेमी काढलेला आहे. कडेला होती तेव्हा. कडेला 1 नंबर तासावरून पडली आता सेमीला. अच्छा, आणि गाडी चांगली आणली चंदू ड्रायव्हरांनी. सुंदर अशी गाडी आणली. आपला परिचय कसं थोडक्यात द्याल? म्हणजे तुम्ही बैलाचे जे मालक मी म्हणेल, आपलं थोडक्यात परिचय कसं सांगा? बैलाचे मालक आहेत संग्राम भाई बनकर कोरेगाव, आणि मी बैला बरोबर असतो. अमोल केंद्रे म्हणून माझं नाव आहे. अमोल केंद्रे. अमोल केंद्रे. आपण कधीपासून आहात म्हणजे या बैला? मी 4 वर्ष झाले या बैला बरोबर आहे. 4 वर्षापासून. अजून मी म्हणेल की पक्षाने या मैदानामध्ये 1 नंबर केलेलाच आहे. अजून पुढे कसं आहे? पुढची आपलीच म्हणजे बघायला गेलं तर हे छोटं मैदान आपलं या भागातलं मी म्हणेल छोटं मैदान, यात्रेचं मैदान आहे. यात्रेचं मैदान होतं, छोटं मैदान होतं. पण असं म्हणजे मोठ्या मैदानामध्ये नेण्याचा विचार आहे की नाही? हो, मोठ्या मैदान तर आम्ही प्रत्येक मोठ्या मैदानात पोहोचतोच, राहिलेलो पण आहे. आणि थारच्या मैदानाला पण 4 नंबर केलाय मुंबईत. आता जो थारचा मैदान झालं कर्जत मध्ये, कर्जत मध्ये त्याच्यात 4 नंबर केलाय. 4 नंबर केला. 4 नंबर पक्षाची गाडी पळालेली. अच्छा, पक्षाची गाडी पळाली. त्यामध्ये पक्षाने 4 नंबर केलाय. 4 नंबर केलेला होता. म्हणजे तो पण आता लासुर्णीच्या मैदानामध्ये 1 नंबर केलाय. म्हणजे पक्षाचं म्हणजे बघायला गेलं त्या मैदानामध्ये तो 4 नंबरचा मानकरी झाला, तर कसं म्हणजे तो अनुभव कसा होता तुमचा? अनुभव आमच्यासाठी रोजच नवीन अनुभव आहे पक्षाचा. कधी कड लागेल, कधी मधून लागेल. कड लागली तर आम्हाला काही टेन्शन नसतं बैलाच. कड लागली तर आता इथं सगळ्यांनी बघितलेलं आहे. कड आम्ही 1 नंबर तासातून पळून सेमी काढलेला आहे सुट्टा. अच्छा, त्याच्यामुळे कड लागली तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. कड लागली तरी आम्हाला कड लागेल एवढं चांगलं वाटतं. पक्षावरती जेवढी कड लागेल ना तेवढं आम्हाला चांगलं वाटतं. ते तुम्हाला बरं वाटतं. पक्षाला म्हणजे बिनजोडला कधी नेताय की नाही तुम्ही? तो बिनजोडचा बादशाच आहे मुंबईतला. मुंबईचा बिनजोडचा बादशाह म्हणून त्याचं नाव आहे. 78-78 पक्षा त्या भागात सगळीकडे त्याला त्याच नावाने ओळखतात.
त्याच नावानं. बिनजोडचा बादशाह. मग एवढ्या लांबून मी म्हणाल तुम्ही इकडे आलात म्हणजे ते कसं झालं? नाही, बैल हा मुंबईत पण असतो आणि कोरेगाव मध्ये संग्रामबाई बनकर यांच्याकडे बैल असतो कोरेगाव मध्ये. कोरेगाव मध्ये म्हणजे कोरेगाव. बैल इकडे असतो, बैल आता त्याला इथेच तुम्ही आहे. तिकडे नेता हा, कधीतरी? बैल तिकडे मुंबईला मैदान तसं असेल तर तिकडे घेऊन जातो. हा. इकडे असेल तर बैल इकडे राहतो, काय तसं काय नसतं. इकडे राहतो. इकडे- कारण की इकडे- पक्षाला तिकडे मी खरं सांगायचं मी पहिल्यांदाच बघतो त्याला हा. एवढ्या दिवसामध्ये, म्हणून मी तुम्हाला विचारलं की त्याला बिनजोडला कधी नेताय नाही की नाही नाही, तो मुंबईत बिनजोड. नवीन चालू केले का हो त्याच्यामुळे तुम्हाला ओळखत नाही. हा, बैल आता टॉप मध्ये बैल आहे मुंबईत, बिनजोडचा बादशाह म्हणून. बिनजोडचा बादशाह. हा, बिनजोडचा बादशाह. पक्षा मी म्हणेल मध्ये मध्ये तो असा धमक म्हणजे एक उडी मारतोय, हा. म्हणजे ते कसं आता त्याची बघा ती- मी म्हणालो तसंच त्यांनी हा. एक उडीच टाकली त्याची तो त्याची सवयच आहे आणि असं त्याला जसं तुम्ही आता बोलला की हा. तो उडी मारतोय, हा. थोडस जरी त्याच्या कानावर तो शब्द पडला तरी तो उडी घेतो. अच्छा, उडी शब्द आला हा, की तो तरी तो उडी घेतोच. उडीच घेतो. हा. घरच्यांचं मी म्हणाल की कसं आहे साथ म्हणजे आपल्या या गाडीला? मित्र परिवार आता तुम्ही इथं समोर बघताय, बरोबर. भरपूर मित्र परिवार आहे हा. आणि घरच्यांचं पण नियोजन चांगलं असतं. म्हणजे जरी आपण इकडे तिकडे कुठे जरी असलो तरी घरचे सगळे बघतात, सगळे नियोजन करतात घरचे सर्व नियोजन सकाळपासून करतात. संध्याकाळपर्यंत. मी म्हणेल की बिनजोड मध्ये पक्षाने म्हणजे कोणतं असं कारनामा करून दिलेला दिवसाचा असतं तिथे, तर असं कोणता एक दिवस त्यांनी गाजवलेला होता? असं सांगायला एवढं कमीच आहे याचं. हम्म. सांगायला एवढे कमीच आहे त्याचे बिनजोड. तरी कोणता एखादा खेडकाली असो किंवा कोणताही त्या भागातला मी म्हणेल. प्रत्येक उसाटण्याचं मैदान आहे, मोहोचं मैदान आहे. हा. प्रत्येक मैदानामध्ये बैल म्हणजे असा मार खाल्लेला नाही कधी. मार खाल्लेला नाही, प्रत्येक मैदानामध्ये जातोय तिथे नाव करतोय नाव स्वतःचं. करतोय आणि चांगल्या बैलांच्यात पळाला आहे. चांगलं मथुर मध्ये म्हणजे कधी पळालेला होता? मथुर मध्ये नाही अजून पळाला. मग पळण्याची इच्छा? गोटच्या सरच्या बरोबर पळाला, बकासूर बरोबर पळालेला आहे. बकासूर बरोबर, रायफल 81 बरोबर पळालेला आहे. त्याच्या बरोबर हा, त्याच्याबरोबर मथुरसोबत आमचं पळण्याची त्या- इच्छा आहे की नाही याची म्हणजे? आहे इच्छा मिळेल त्यावेळी खरं. अच्छा, मिळेल त्यावेळी खरं. हा, आहे इच्छा. वहिनी दिला तर आम्हाला काय उद्या म्हणलं तर उद्या पळायची इच्छा आहे त्याच्यावर. अच्छा, हे सगळं आता नियोजन झालेलं असतं तर राहुल पाहिजे. हा, तो करतोय जिथे जातो तिथे नंबर तर करतोय. आता एक नंबरचा मानकरी तो होतोय. आठवण त्याची एक म्हणजे रायफल 81 हम्म. आणि पक्ष 78 आमचं महाराष्ट्र केसरी हा. मनोज दादा गोरपर्यंत जे मैदान झालं हा. त्या मैदानाला आमचा 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. हा. रायफलची एक आठवण म्हणून हा. सांगतोय तुम्हाला. आठवण मोठं म्हणजे. मैदान. हा, 81 रायफल आणि पक्षाची गाडी पळालेली, 1 नंबर केलाय तिथे. 1 नंबर केलं. मी म्हणेल की दादा आताच्या टायमाला बघायला गेलं तर काही कारणास्तव नंदी गमावतोय आपण, म्हणजे त्याचं तुम्हाला मूळ कारण तुम्हाला काय वाटतं? कारण की तुम्ही पण एक नंदी सांभाळताय, तर तुमच्या याच्यानं म्हणजे काय असेल त्याचं त्याच्यात कारण? काय आहे, आता जे टेम्परेचरचा जो परिणाम होतोय सगळ्यावरती, हा. जसं आपल्याला माणसाला जसा त्रास आहे तसं प्राण्यांना पण त्रास आहे. प्राण्याला पण त्रास आता जे कमिटीनं जे नियोजन केलेलं हा. आहे की 5-5च गट खाली सोडायचे, हा. ते एकदम बेस्ट नियोजन आहे. Best त्याच्यामुळे नियोजन. काय होतंय, 5-5 गट खाली जाते, जे 10 जात होते हा. ते 5 म्हणजे 10व्या गटाला नंबर असतोपर्यंत सगळे बैल उन्हातच उभे राहत होते. हम्म, हम्म. त्याच्यामुळे आता हे 5-5चं जे नियोजन केले ते अगदी उत्कृष्ट आहे. उत्कृष्ट हा, आहे. आणि हे टेम्परेचरमुळे जरा बैलांना त्रास होतोय. त्याच्यावर आपण काय करू शकतो म्हणजे? त्याच्यावर आता आपण स्वतःहून जेवढी काळजी घेईल बैलांची, जसं की बाबा मैदान गेल्यानंतर नेट असणं आवश्यक आहे. हा हा हा, थोड्या परत त्याच्यावरती बैलांच्यावरती पाणी मारून थोडंसं वातावरण बघून गार करणं, तेवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण केल्याच पाहिजेत, त्या गोष्टींवर काळजी घेतली तर घेतलीच पाहिजे. नक्की काहीतरी होऊ हा. शकतं. काही बैलांचं असं कानावर येतं की इंजेक्शन मुळे पण कधीही काही होऊ शकतं असं वगैरे, पण ते पण आहे. आता देत असतील, आपण काय बघितलं नाही आणि कशाला आरोप करा कोणावरती. हम्म. आम्ही तर तसलं टोचणं वगैरे तसलं काही करत नाही, हम्म, त्याच्यामुळे आपल्याला काय त्याच्याबद्दल आयडिया नाही. कारण आम्ही आजपर्यंत कधी तसलं इंजेक्शन किंवा डोस वगैरे तसलं देऊन कधीच बैल पळवणार पण नाही. पळवणार पण हा, नाही. कधीच नाही तेच पळवणार. आहे, कारण की बैलाची धमक आहे ती खरी धमक हा, दिसायला ती जी पाहिजे. धमक आहे त्याची ती दिसते आज मैदानात. हम्म. आणि डोस देऊन आज 1 नंबर करेल, उद्या काय करणार? ते पण आहे. हा. लगेच बैल गमावण्याचं कारण हा. ते एक असू शकतं. 6 महिने पळतात, 6 महिने पळतच नाही परत. डोसवाले तेच आहे. पण पक्ष आम्ही म्हणेल की नाव करतोय, हा, नाव करतोच बैल आणि बैलाचं नाव आहेच ऑलरेडी. आहेच ऑलरेडी. तर मी शुभेच्छा देईल तुम्हाला, आपला जो येणारा प्रवास आहे त्यासाठी शुभेच्छा देईल आणि ओके. आशा करेल की नक्कीच आपला पक्ष जो आहे, पहिली मुलाखत झाली पक्षासोबत आज माझी, आणि आशा करेल की नक्कीच पक्ष येणाऱ्या दिवसामध्ये आपलं नाव करत राहील. आजच्या मैदानामध्ये 1 नंबरचे मानकरी तुम्ही बोलल्याप्रमाणे झालेलाच आहात. तर खूप सुंदर मित्रांनो, मी म्हणेल पक्षाचा आज निकाल लागलेला आणि खूप सुंदर अशी मुलाखत देखील झालेली आहे. तर मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. धन्यवाद. चला, थँक्यू.